दिलीप चौधरी ALT कब धाराशिव भारत स्काउट गाईड जिल्हा धाराशिव या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ तयार करत आहे। विषय आहे कब तंबूची माहिती। या ठिकाणी ज्या वेळेस भारत स्काउट गाईड आणि कब बुलबुल मेळाव्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला इमारतीत राहण्यापेक्षा तंबूत राहणं सोयीचं होतं। स्काउट गाईड चळवळ निसर्गात आहे आणि हे तंबू वेगवेगळ्या प्रकारचे असतात, काही लहान असतात, काही मोठे असतात। एक किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना त्यात राहण्यासाठी आपण ही तंबूची सुविधा करत असतो आणि यामुळे काय होतं की आपल्याला भारत स्काउट गाईड चळवळीचं महत्त्व अधोरेखित होत असतं। धन्यवाद। आपण या ठिकाणी कबचा जो तंबू उभा करणार आहे या तंबूसाठी लागणार जे साहित्य आहे ते साहित्य काय लागतं मी तुम्हाला दाखवणार। या ठिकाणी या खुंट्या आहेत, समोर पाठीमागं आणि दोन्ही डाव्या आणि उजव्या बाजूला आपण या खुंट्या मारून तंबू बांधतो। त्यानंतर तंबूच्या दोऱ्या, या ज्या दोऱ्या दिसते तुम्हाला या तंबूच्या दोऱ्या आहेत। त्यानंतर ही धावदोरी आहे, ही जी दोरी आहे ती लांब ओढून आपल्याला बांधता येते। त्यानंतर ह्या बाजूला आपण ज्यावेळेस तंबू उभा करून दिसणार आहेत तुम्हाला तंबूच्या भिंती आहेत आणि बाजूच्या ज्या फिती आहेत बाजूच्या पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजू ती आपण ज्यावेळेस तंबू उभा करेल त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येणार आहे। त्यानंतर हा हातोडा आहे, निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल या हातोड्यानं आपण काय करणार आहोत, खुंट्या ठोकणार आहोत आणि आपला तंबू मजबूत करणार आहोत। आणि हे दुहेरी आवरण त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एक बाजू आणि ही आतील बाजू, हा दुहेरी आवरण सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। तर अशा प्रकारचं सर्व साहित्य घेऊन एक कबसाठी उत्तम प्रकारचे तंबू आपण उभा करणार आहोत। धन्यवाद। मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे कब पथक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतमी काळापूर तालुका जिल्हा धाराशिव भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत या ठिकाणी मी असा कबचा सुंदर असा तंबू बनवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की या खुंटीला जी गाठ मारलेली आहे एक वळसा तीनाडी ही मध्यभागीची, त्यानंतर तिकडची तुम्ही खुंटी पाहताय की तिथं सुद्धा त्याच प्रकारची गाठ मारलेली आहे। या बाजूला डाव्या बाजूला बघितली तुम्ही त्याच प्रकारची। या ठिकाणी स्काउट गाईड चळवळीचे जनक आदरणीय लॉर्ड बेडर पावेल आणि आदरणीय लेडी बेडर पावेल या दोन्हींचे या ठिकाणी छायाचित्र आहेत आणि त्याचबरोबर आपलं बोधचिन्ह ठळक अक्षरात आपल्याला दिसतंय। आणि हा मी तंबू उभा केल्यानंतर कबच्या नियमाप्रमाणे आपण टोटल पोल एक बनवतो। आता या टोटम पोलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी एक टोटम पोल उभा केला आहे आणि त्यातून आम्ही काही कबचे संदेश देऊ इच्छितो। त्या संदेशामध्ये जर तुम्ही पाहिलं कब रोज एक चांगले काम करतो। जे आपल्या स्काउट गाईडमध्ये सत्कृती आहे त्यामध्ये माझा प्रत्येक कब दररोज एक चांगलं काम केलेलं आपल्याला तुम्हाला दिसेल। 2 नंबरचं आहे कब निसर्गाचे नियम पाळतो। निसर्गावर कोणतीही हानी न करता निसर्गाचे नियम पाळून सर्व आपले व्यवहार कब करत असतो माझा छोटा। 3 नंबरचा आम्ही संदेश देतो कब आई वडील आणि मोठ्यांची आज्ञा पाळतो। अहो, आजच्या मोबाईलच्या युगामध्ये आई वडिलांना मुलं न जुमानता काही कार्य करतात, ऐकत नाही अशा तक्रारी आहे। यावर माझं कबचं एकच उत्तर आहे, आमचा कब नेहमी आई वडिलांचं आणि वडीलधाऱ्या माणसांची आज्ञा 100% पाळतो। आणि त्यानंतर 4थं आहे कब स्वच्छ राहतो। कपडे आपले नीटनेटके आणि स्वच्छ, जे मूल्य शिक्षणातील संस्कार आहेत, जे मूल्य आहे ते मूल्य या ठिकाणी रुजलेले दिसेल। आजच्या 21व्या शतकात सुद्धा स्काउट गाईड चळवळीतला माझा कब नेहमी स्वच्छ राहतो। हे फक्त मी ठामपणे सांगू शकतो, हे आपल्या चळवळीमुळेच। धन्यवाद।